हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा होते. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. काल खूप धमाल केली, खूप म्हणजे खूप, आणि दिवसभर इतके फिरलो ना, लिटरली म्हणजे पाय दुखायला लागले नंतर आणि कंटिन्युअसली बडबडत होतं. आता सवय गेले बडबडायची, घरातच असते आणि बाहेर एवढं जास्त नाही. आणि त्याच्यामुळे ते दिवसभर इतकं फिरलो, दादरला फिरलो, त्याच्यानंतर RCTमध्ये, आणि आल्यानंतर मग डोकं ते दुखायला लागलं, पाय पण दुखायला लागलेले. आणि आता अरवला आणायला सचिन गेले होते. त्याचा पेपर 3:30ला सुटणार आहे. आज स्कॉलरशिपचा एक्झाम होते. काल तर दिवसभर त्याच्या टीचर ज्या आम्हाला मिळाल्या, म्हणजे ट्युशन टीचर आरोच्या, स्कूल टीचर तर चांगल्या आहेतच, पण ट्युशन टीचर स्पेशली सोनावणे मॅडम म्हणून इतक्या इतकं छान डेडिकेशन आहे त्यांचं. इतकं मस्त मुलांना शिकवतात. आरव तरी म्हणतो, मम्मी मला पुढच्या वर्षी पण ह्याच टीचर पाहिजेत. आणि ती मुलं म्हणजे ट्युशनला नको म्हणतात की नाही, तर हे कसं, मम्मी मला त्याच टीचर पाहिजे ट्युशनमध्ये, म्हणजे आणि मला दिवसभर तिथंच बसायचं ट्युशनला. इतकं छान समजावून सांगतात. मुलांना शिक्षक असे पाहिजेत की त्यांना वाटावं त्या शिक्षकांकडून मला शिक्षण घ्यायचं आहे. तर खूप छान टीचर आहेत त्या. तर तिथेच होता तो काल. तर फुल डे त्यांचं ट्युशन सुरू होतं आणि त्यामुळे मला बाहेर जाता पण आलं नाही, तर मग मी इथेच बसले असते. तो जाऊन म्हणजे अभ्यास त्याचा छान झालेला आहे. बघू, आता त्याला एवढंच म्हटलेलं आहे की तुला जसं बाबा होतं तसं तू कर, काही प्रॉब्लेम नाही, आणि तुला फक्त चांगलं व्यवस्थित मार्क्स वगैरे बघ, ते व्यवस्थित कसं पेपर सोडवायचे आहेत, काय कसं आहे, हे सगळं त्याला समजावून सांगितलं. बघू आता जे पडेल तेवढं. आपण मुलांना जास्त प्रेशराईज नाही करू शकत, कारण आताची मुलांची मेंटल जे कंडिशन आहे किंवा जी मेंटॅलिटी आहे ना, ती छोट्या गोष्टींमध्ये खूप स्ट्रेस फील करतात. आपल्या वेळी असं होतं, आपण शिक्षकांचे इतके मार खाल्लेत, मी तरी एवढी छडी खाल्ली, म्हणजे एखादं प्रश्न चुकलं तरी आमचे शिक्षक खूप कडक होते. म्हणजे स्कॉलरशिपला असताना मी पण स्कॉलरशिप केलेलं आहे. नवोदयच्या एक्झाम द्यायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर 10वीला प्रज्ञाशोध परीक्षा असायच्या. त्यानंतर 5वी ते 10वी ज्या सगळ्या एक्झाम होत्या, म्हणजे आपल्या शाळेच्या एक्झाम्स होत्या, त्या सगळ्या एक्झाम्स दिलेल्या आहेत. मी शाळेमध्ये पण असतात, त्या पण निबंध स्पर्धा ह्या सगळ्या दिलेल्या. त्यामुळे मला माहीत आहे. पण आमचे शिक्षक खूप कडक होते आणि आम्हाला ते कधी वाटायचं नाही. आमची मम्मी त्यांनी सांगायचे आल्यानंतर, हा काय मस्ती केली तर मारा. पण आता तसं नाही. मुलं खूप हे वेगळे आहेत आणि आरो खूप हळवा आहे, त्यामुळे आम्ही जास्त प्रेशरच नाही. हां, करायचं आहे पण कर, तू 100% दे, असं असतं. तर मग आता बघू. आता माझं एक आहे, आता जाणार आहे मी पेडिक्युअरला. खूप दिवस झाले जाऊन. रिझन सांगते. आता इथे जे तुम्हाला दिसतंय ना, तर ही घाण नाही आहे बाय द वे. आता इथे हे वेगळं, हा एवढाच भाग जो आहे ना, हा वाला, तर ते दोन्ही पायांना झाले. काय झालं आहे, मी जे सँडल आणले होते, तर ते सँडल त्याचं थोडंसं कलरचं हे झालं की काय माहिती, आणि ते चांगले मोचीमधून घेतले होते. तुम्हाला दाखवलेसुद्धा होते. आणि ते वापरल्यानंतर ते राबतं कसं, मेहंदी कशी राबते, तर तसं झालं आहे. तर आता थोड्या वेळानंच जायचं आहे. बघू पेडिक्युअरमध्ये काय होते का त्याचा इलाज. त्यामुळे हा विनू पण आता लग्नाला गेला. मला वाटतं तो 5-6 वाजेपर्यंत येईल. आणि मग आता ब्लॉग बघूया आरवची एक्झाम कशी गेली, काय तो आल्यानंतर. मग आरव, कसं वाटतंय पेपर झाल्यावर स्कॉलरशिपचा? हा, एकदम छान. कसा गेला पेपर? सोपा होता. म्हणजे 2017 मध्ये ना, मध्ये जसं झटका जायचं ना मॅथ्सचा, तसा आलेला. म्हणजे काय करायचं, इथं काय करायचं, कारण आठवायचं. म्हणजे तुला चांगला गेला, तुझ्या टीचरने जसं शिकवलं तसं चांगला गेलाय. आपल्याला ते लवकर समजेल. त्यामुळे आज फायनली आम्ही आरवच्या मनासारखं त्याला खायला दिले. वेफर्स, हा, आईस्क्रीम पण राहिलाय, ह्या गोष्टी. सो चला बघूया आता. रिझल्ट बघू, कधी समजतो तेव्हा समजेलच काय केलेलं आहे बाळानं आमच्या. बट ठीक आहे, तू तुझा 100% दिलास ना, मग विषय संपला. चलो. त्यानंतर मी पेडिक्युअरला गेले. पेडिक्युअर करायच्या आधीच मी हेअर मसाज थोडा करून घेतला होता, कारण मम्मीने जे ऑइल बनवलं त्याचा बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. मग मी थोडासा हेअर मसाज करून मग पेडिक्युअर करून घेतलं. आणि ते नवीन मोबाईलचं मी झूमिंग दाखवते. Vivo X300 Pro हा मोबाईल घेतला आहे, कारण कॅमेरासाठी उत्तम आहे म्हणतात. अजून मला त्यात खूप काही गोष्टी कळायच्यात, त्याच्यानंतर समजेलच चांगला आहे की नाही ते. पेडिक्युअर करून आल्यानंतर ना बऱ्यापैकी तिनेही सगळं रिमूव्ह केले, त्याच्यामुळे जरा व्यवस्थित झालेलं आहे. घरात मी किती ट्राय केलं पण ते निघालेलंच नव्हतं. मला ते लक्षात नाही की मी ते कॅलस रिमूव्हर आहे त्यानं काढू शकले असते, कारण तिनं पण तेच केलं. मला डोक्यात नाही आलं, नंतर मी ते घरीच केलं असतं. पण छान केलं, बऱ्यापैकी निघालं ते एकदाचं. मोबाईल घेतलास काय? अजून काय होतं? मी, आरव, तुम्ही, झाला याच्यात बाबा, बस बसा. घेऊन जा रे. बसूया काय ट्रॉलीत.
हे लगेच आहे म्हणायचं टाका बाहेर पट्टी गावाकडे जायचं म्हटलं केवढं खुश होती मग गावी गाव आफ्टर ऑल किती पण करा, निवांत भाज्या मिळतात ताज्या ताज्या. कसलं भारी वाटतं माहिती आहे. पुण्याला जेजुरीला गेलेलो माहिती आहे, तेव्हा ते जे भाज्या बघून कोथिंबीर बघून वेडी झालेलो मी. असं नसेल ते फक्त मुंबईला भाज्या चांगल्या मिळत नाही म्हणून गावी शिकतो. मुंबईला काही ठिकाणी मिळतात, काही ठिकाणी नाही. ते शोधून शोधून हे आणावे लागतात. तिथं मिळतात भाज्या चांगल्या. तिला सांगितलं काय दुसरी गाडी वॅगनर चांगली टायर एवढी एवढीच आहेत त्याची वॅगनर. तरी पण आलो आपण त्या गाडीने. चला बाय बाय. सांभाळून जा. काय नाही तुला फोन येवा जावा. खोबरे तिथं पळतोय तो. येतो म्हणायचं, येतो. परिवारच्या कोपऱ्या सोडून या पा. बाय बाय. ओला बुक झाले म्हटलं काय झाले. आणि कालच्या कमेंट सेक्शनमध्ये मी बघितलं तर काही कमेंट अशा होत्या की धनश्री मोबाईल कोणता घेतलास. मी मोबाईल जो आहे तो Vivo X300 जो आहे तो घेतलेला आहे प्रोमध्ये. आणि छान आहे, आता तरी व्यवस्थित वाटतं. कॅमेरा क्वालिटी खूप वेगळी आहे त्या मोबाईलपेक्षा. सॅमसंगची सवय झाली होती कारण खूप हँडी झाला होता. 2-2.5 वर्ष मी वापरला तो आणि अजूनही 1-2 वर्ष मी काढणार होते त्यावरती. बट अनफॉर्च्युनेटली आरोच्या हातातून पडल्यानंतर मला त्याचमध्ये घ्यायचा होता. माझ्याकडे होता सॅमसंग X25 होता तो, सॉरी सॅमसंग S25 होता. आणि 26 आता अजून एक 15-20 दिवस जाणार इथे येण्यासाठी. तोपर्यंत थांबू शकत नव्हते कारण जो दुसरा आयफोन आहे तर त्याच्यामध्ये स्टोरेजचा खूप प्रॉब्लेम आहे आणि व्हिडिओ सेव्ह होत नाहीत, हाही इश्यू होतो आहे. त्याच्यामुळे म्हटलं की पर्याय नाही. मग शेवटी सर्च केल्यानंतर Vivo X300 हा चांगला वाटला कारण आपलं काम जे आहे ते कॅमेरावरती डिपेंड आहे. फोटोज कसे येतात, व्हिडिओज कसे येतात. ह्याची फोटोची क्वालिटी खूप चांगली वाटली. ह्याला लेन्ससुद्धा आपण वापरू शकतो, जे लेन्स अजून मला मिळाले नाहीत इथे कुठेच अवेलेबल नाही आहेत. ते आता आल्यानंतर त्यांनी सांगतो म्हटलं. सो आतापर्यंत तरी चांगलं वाटतं आहे. बघूया आता पुढे पुढे कसं काय, कारण अजूनही मला एवढं हँडी होत नाही आहे. थोडंसं तो सॅमसंग थोडासा असा बल्की होता, हा स्लिम आहे. असा पकडायला एकदम असं भीती वाटते की हातातून पडेल की काय, पण बघू ठीक आहे. आणि आज मी तुम्हाला ना 2 साड्या दाखवते. महेश्वरीच्या नेहमीच दाखवलेल्या आहेत. आज मी कोरा बनारसीमधले 2 कलेक्शन दाखवणार आहे. एक तर तुम्ही येलो कलरचं बघितलेलंच, तर त्यामध्येच दुसरा कलर आहे तो दाखवते. आणि त्यामध्येच एक डिझाईन आहे मून बुट्टा म्हणून, तर तीही दाखवते. आणि हा कॅमेरा असा पकडताना ते हात वेगळंच वाटायला लागले एकदम. बघू आता हळूहळू सवय. कोरा बनारसीमध्ये मून बुट्टा असलेली ही मी साडी दाखवते तुम्हाला. कारण काही जणी इंस्टाग्रामवरती नाही आहे, त्या म्हणतात की धनश्री काही कलेक्शन जर नवीन आलं तर तू आम्हाला ते यूट्यूब व्हिडिओमध्येच दाखवायचा. तर हे बघा असं काट असे. आता हे ना जास्त गोल्डन आहेत ना जास्त सिल्वरमध्ये आहेत, दोन्हींचा एक टोन मिक्स आहे. आणि याचं कारण ज्या कोरा बनारसी आहे त्याच्यावरती जास्त करून सिल्वर टोनमध्येच तुम्हाला काम मिळतं. गोल्डन टोनमध्ये पण आहे पण उठून जसं माहेश्वरीवरती दिसतं ना तर तसं दिसत नाही. आणि हा असा बुट्टा आहे मून बुट्टा विथ हे फूल कोणतंही समजा तुम्ही. हा असा पदराचा भाग आहे, हा आतील भाग आहे पदराचा. प्युअर हँडलूम कोरा बनारसी सिल्क. हे टसलसुद्धा लावून मिळतात. आणि खूप जणी म्हणतात की कोरा बनारसी फुलतात का गं. थोड्याशा म्हणजे 100% जर असं म्हणाल तर त्यातलं एक 10%, कारण कोरा बनारसी आहेत शेवटी. त्याच्यासाठी जर याच्यामध्ये जॉर्जेट, शिफॉन किंवा मग क्रेप बनारसी असतील ना तर ते बसतात. कोरा आणि टिश्यू बनारसी ह्यांचं कापडच असं असतं की थोडंसं ते फुलतं, पण एवढं नाही की एकदमच असं नेरी बसणार नाही. आता मी याच्या तुम्हाला नेरी करून दाखवते ज्या कशा बसतात. ह्या बघा, ह्या याच्या नेरी आहेत. असं मी वरती घेते, ह्या अशा नेरी बसतात. ह्या कुठे जास्त फुलणं म्हणजे असं हे प्रॉपर. आणि ह्या साड्या खूप रिच लुक देतात. मार्केट प्राईसपेक्षा खूप कमी प्राईसमध्ये मी अवेलेबल करून दिलेल्या आहेत, कारण डिरेक्टली मॅन्युफॅक्चररकडून मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि त्यामुळे थोडीशी कमी प्राईस बसते. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये कोणताही कलर कस्टमाइज होऊ शकतो आणि 7 ते 8 दिवस लागतात कस्टमायझेशनसाठी. त्यामुळे जो कोणता कलर हवा असेल, कोणताही कलर, याच्यात कोणताही कलर घ्या तुम्ही. तर फक्त डिझाईन नाही कस्टमाइज होत, फक्त आणि फक्त कलर कस्टमाइज होतो. तर ही खूप छान अशी साडी आहे. ब्लाऊज त्यांनी वेगळा देतात अशा पद्धतीने कट करूनच. असं 1 मीटरमध्ये ब्लाऊज मिळतो आणि
त्याची ही बॉर्डर आहे. डिझाईन्स अवेलेबल आहेत कोरा बनारसीमध्ये, म्हणजे वेगवेगळे पॅटर्न. तर तुम्ही नंबर जो आहे इथे स्क्रीनवरती दिला आहे त्यावरती मेसेज केलात की तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. आणि प्लीज कॉल करू नका, कॉल रिसीवच केले जात नाही त्याच्यावरती आणि अवघड होतं त्याच्यामुळे प्लीज. आणि चला, मी नेहमीच म्हणते यूट्यूबने मला खूप काही दिलं, माझी ओळख दिली, स्वतःसाठी एक म्हणजे एक बिझी टाईम दिला की याच्यामध्ये मी गुंतून राहू शकते, फालतू विचार डोक्यात येणार नाहीत आणि स्वतःसाठी काही कमवू शकते, काही गोष्टी रिलेट करू शकते, काही गोष्टी शेअर करू शकते, वोकल राहू शकते. पण त्याचसोबतच अशीही काही माणसं दिली म्हणजे अनएक्सपेक्टेडली की ती माझ्या आयुष्याचा भाग घेऊन गेली. कधी कधी आपण एखाद्या ट्रॅव्हल स्टोरीज आपण टाकतो, आपण ट्रॅव्हलिंग करतो, आपण इकडे तिकडे फिरतो आणि अचानक अशी काही माणसं जी खूप जवळची होऊन जातं तुमच्या, तुम्हाला माहीतही नसतं की अचानक झालेली भेट आणि त्यांच्यावरती आपला पडलेला प्रभाव करत किंवा त्यांनी आपल्याला आपली ओळख त्यांच्या तोंडून सांगणं किंवा त्यांनी अशा काही गोष्टी ऑब्झर्व करणं आपल्या बाबतीत जे की फक्त आपली लोकच आपल्या बाबतीत ऑब्झर्व करू शकतात. असंच काहीसं झालं. मी ट्रिपवरती जेव्हा गेले होते, इंदोर ट्रिप मी तुमच्याशी शेअर केली होती माहेश्वरला जेव्हा गेले होते तेव्हा, आणि त्या जर्नीमध्ये मी सांगितलं होतं की खूप सारे सिनियर सिटीजन होते, खूप सारे लोक माझ्यापेक्षा खूप मोठे असे होते वयानेही, आणि त्याच्यानंतर त्यांचे डेझिग्नेशन होते, वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले लोक होते, त्यांचे विचार, ह्या सगळ्या गोष्टी मला ह्या जेव्हा ट्रिपमध्ये मी गेले होते ग्रुप टूरमध्ये खूप हेल्प झाली की अजून ग्रोथ होण्यामध्ये, वैचारिक, मानसिक, आणि त्यासोबतच आपण एक अनुभव घेतल्यानंतर ना आपल्याला गोष्टी काही समजतात. त्यामुळे ट्रॅव्हल करावं असं म्हणतात. त्यामुळे वर्षातून माझी एक ट्रिप अशी होते. तशीच एक ट्रिप झाली होती आणि काही लोक मला तिथे भेटलेली आणि एक कपल असं होतं, डॉक्टर कपल होतं ते, आणि ते खूप जवळचे झाल्या. मला माहीत नाही कसं काय, पण खूप जवळच्या झाल्या. कारण मी असंच एक फोटो माझा स्टेटसला ठेवला होता. नवीन मोबाईल घेतल्यानंतर फर्स्ट सेल्फी होतं म्हणून त्याला मी सॉन्ग लावलं होतं, एक लडकी की तुम्ही क्या सुनाऊ दासता, असं म्हणून. आणि त्या कधी स्टेटस बघत नाही, अचानक त्यांनी एक मेसेज मला टाकला, तो मी इथे डिस्प्ले करते. आणि त्यासोबतच एक व्हॉईस नोट पाठवली जी माझ्यासाठी इतकी भावनिक होती आणि मी रडले अक्षरशः ते ऐकून की कुणीतरी म्हणजे ज्या लोकांना आपण कधी भेटलेलो नाही, कधी कधी असं वाटतं की खरंच यांचं पूर्वजन्मीचं आपल्याशी नातं होते की काय. आणि इतके छान त्यांनी कौतुकाचे शब्द त्याच्यातून मला पाठवले होते आणि खूप मस्त वाटलं. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही ते ऐकावं. मला वाटलं की तुमच्याशी ते शेअर करावं म्हणून पुढे मी ती व्हॉईस नोट शेअर करते. आणि ऐका प्लीज. जे माझ्यावरती प्रेम करतात लोक आणि जे खूप आधीपासून माझ्यासोबत येतात त्यांनाही ते छान वाटलं की आपल्या माणसाचं होतं, माझ्या बहिणीचं किंवा माझ्या भावाचं किंवा माझ्या जवळचे जे व्यक्ती आहेत, म्हणजे आत्ते बहीण किंवा कोणीही असू देत, तर त्यांचं कौतुक केल्यानंतर सुद्धा मला एवढंच छान वाटतं, तेवढंच तुम्हालाही वाटेल. आज तुझं स्टेटस आणि त्यातलं गाणं बघून विषय निघालाय म्हणून तुला सांगते, नाही तर हे राहून गेलं असतं ग माझ्याकडे. आपण इंदोरच्या ट्रिपवरून आलो आणि मग माझ्या मुलांनी फोन करून विचारलं की मम्मी कशी झाली ट्रिप, गाईड कसा होता, लोक कसे होते भोवती. मी त्याला सांगितलं की मी सोबत आहे ना एक चित्र घेऊन आले आहे. एक मुलगी होती आमच्या ट्रिपमध्ये की जी फ्लाईटवर जाताना माझ्या शेजारी बसली होती. बसताना ती वेस्टर्नमध्ये होती आणि लॅपटॉपवर तिचं सतत काम चालू होतं. मग्न होती ती तिच्यात आणि माझं तिचं काहीच बोलणं झालं नाही. तेव्हा मलाही माहिती नव्हतं की ती आपल्या ट्रिपमध्ये आहे. नंतर ती मला जी दिसली, ती पूर्ण साडी आणि भारतीय वेशात. ती इतकी छान दिसत होती, तिचं साडीची निवड होती, की आवर्जून तिच्याकडे लक्ष जावं. बस जेवढं तुम्ही तिला म्हणजे रिॲक्ट कराल, रिस्पॉन्स कराल, त्याला ती अतिशय पॉझिटिव्ह होती. पण कुठेही आपण छान राहतोय, दिसतोय, याचं तिला कुणाशी कन्फर्म करायचं नव्हतं. काहीही व्हॅलिडिकेशन नको होतं. कुणाशी स्वतःहून बोलायला पाहिजे असं नव्हतं. आणि कोणी बोललं, नाही बोललं, तरी ती आत्मनिर्भर होती. पूर्ण दिवस जे काही शेड्यूल आहे त्याच्यामध्ये ती पूर्णपणे स्वावलंबी होती आणि तिला तिच्याकडे बघणाऱ्या कौतुकाच्या नजरा किंवा या सगळ्यापेक्षा वेळ मिळाला, की ती तिच्या घरातल्या लोकांशी बोलत होती. एकाही वेळेला तिने उशीर केला नाही. एकाही वेळेला तिने उगीचच आजकालच्या मुली अवतीभोवती आपण बघतो, की अर्धवट याच्यावरती किती शायनिंग करतात, तसं केलं नाही. तिचं अस्तित्वच तिच्यासाठी बोलत होतं. दुसऱ्याही दिवशी तसंच छानसा स्कर्ट आणि टॉप घालून आली पूर्ण आपल्यात. मग हळू ओळख झाली, तिचा विषय कळला. ती इतकी छान मराठी भाषेचा अभिमान बाळगणारी होती, की तिच्यापुढे बोलताना
प्रश्न पडावा की माझ्या मातृभाषेचं मला का अडचण आहे? मी का माझ्या भाषेमध्ये स्वच्छ तिच्यासारखं छान बोलू शकत नाही? मी तिच्याशी फार नाही बोलू शकले म्हटलं बेटा. पण तिला मी बघत होते आणि मला वाटत होतं की कसली ओरिजिनल ही मुलगी आहे. आणि नंतर तिसऱ्या दिवशी ओळख करून देताना हळू उलगडलं की ती साड्यांच्या व्यवसायामधली किती जाणकार आहे. पण आम्ही जेव्हा गेलो खरेदीला, तेव्हा त्या माहेश्वरमध्ये वगैरे पण तिने काही अट्टहास नाही केला. मला मदत केली की "ही साडी मॅडम तुम्ही नक्की घ्या." आणखी कोणाला काही सुचवलं. शांतपणे थोड्या वेळ बसली. ती तिच्या विणकरांना भेटून आली. येऊन तिने तिच्या साड्या दाखवल्या. इतक्या आगळ्या-वेगळ्या होत्या त्या सगळ्यांच्यामध्ये. म्हणून मला कळलं की ती तिची ओळखच आहे ना, की सगळ्यांपेक्षा थोडी वेगळी आणि सगळ्यांपेक्षा उजवी. भरभरून बोलले धनो मी तुझ्याबद्दल आणि मला असं कधी वाटलं नाही की हे तुझ्यापर्यंत पोहोचावं. पण आज मी क्लिनिकमधून लवकर आले. क्वचित कधीतरी मी स्टेटस बघते, ते बघत होते. तुझा चेहरा, त्याला लावलेले ते गाणं आणि मला तुझ्याबद्दल जे वाटलंय ते सगळं असं एकदम उफाळून वरती आलंय आणि वाटलं की ठीक आहे, आज कदाचित योग आहे की हे बोलले, सुनेला बोलले, तसं तुझ्यापर्यंत पण पोहोचावं. मला माहिती आहे, ऐकताना तू गहिवरली असशील, डबडबली असशील. काहीही मला रिस्पॉन्स करू नको, कारण हे सगळं माझं झालेलं आहे आणि हे सगळं मला तुझ्याबद्दल अगदी आतून वाटतं आहे. आपण भेटूच कधीतरी आणि तू येशीलच माझ्याकडे कधीतरी. तेरा मुझसे है पहले का नाता कोई. ही क्लिप मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेलेले आणि तिथे ती साडीचं एक मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. जी आम्ही नवीन साडी आहे डिझाईन केलेली आहे मी आणि पूजाने, दोघींनी मिळून. पूजाने त्याच्यावरती काम केलेलं आहे. तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला. एक नवीन काहीतरी पॅटर्न. मग तिथे गेले तर तिथे बरोबर मॅमचा मेसेज आला आणि मी तिथेच म्हणजे मला सुचतच नव्हतं की काय करू, नेमकं कसं रिॲक्ट करू. घरी आल्यानंतर मग सचिन ऐकलं, बाबांना ऐकलं. बाबांना खूप आवडलं. बाबा म्हणाले की हे छान, बरोबर बोलले ते, नाही चांगलं बोलले त्यांनी म्हणून. मग खूप मस्त वाटलं ऐकून. आणि जे लोक तुम्ही मला बघताय आणि जे मला पहिल्यापासून बघताय त्यांनाही ते खूप छान वाटलं असेल मला माहीत आहे. असंच प्रेम तुम्हा सर्वांचं राहू देत. कारण आपली लोकं आपल्यावर प्रेम तर करतातच, पण अनोळखी लोकं जेव्हा आपल्यावरती प्रेम करू लागतात तेव्हा आपण समजावं की आपलं वागणं किंवा आपण जे लोकांना देतोय ते करेक्ट आहे, आपण लोकांशी वागतोय ते करेक्ट आहे. तर मग चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते अजून काहीतरी छानशा गोष्टी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.